सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की घोषणा दिल्यानंतर मला इतकं भारी वाटलं ना, मस्त वाटलं. माझं स्वप्न होती इथे येऊन घोषणा द्यायचं, महाराजांना बघायचं. पायथ्याशी आणि आता मी जाणार आहे चढती रोपवेनं करणार आहे आणि उतरती ट्रेकिंग करू असं म्हणत आहेत सगळीजण फ्रेंड्स लोक. खरं काय माहित नाही, अजून काही डिसाईड नाही. मला तर उतरायचं आहे पायानं, रोपनं नाही. बघू. खरं माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे हा रोपवेचा, म्हणून मला रोपवेनं जायचं आहे. तसं मला ट्रेकिंग करूनच गड चढायला आवडतात, खरं मला एक एक्सपिरियन्स घ्यायचा आहे म्हणून. आणि एकदम भारी वाटायला मध्ये असं एकदम सह्याद्रीत आलोय आणि असं स्वर्गात आल्या असं वाटतंय मला. लई भारी वाटते माहिती आहे. बघू शकता माझ्या पाठीमाग. वाव. आपण जाऊया. जय शिवराय. मला रोपनं जायचं होतं, खरं रोपनं काय जायला भेटलं नाही आणि मला ट्रेकिंग करायचं होतं. आता मी ट्रेकिंग करत जाणार आहे. वेटिंग फार आहे रोपवेला. चला चालत जाऊ आता. आणि मी सगळं छान छान रेडी झालोय. मराठी पोरगी. जय शिवराय. हर हर महादेव. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी आता इथून चाललेलो आहे. आता इथूनच आमचं चढती होणार आहे, कारण की
रोपवे तर आमच्या नशिबात नाही आहे. बहुतेक महाराजांची इच्छा असेल किंवा सह्याद्रीची इच्छा असेल की आम्ही चढूनच वरती जावं, आणि माझं हे ड्रीम होतं, म्हणूनच मला चढून जाण्याचं सौभाग्य भेटलं असं म्हणू शकतो. दम तर लागणार, बट मी हे पेलू शकतो कारण की मराठ्याची पोरगी, पाटलांची मुलगी. आता इथून जाऊया आपण वरती. आता फ्रेंड्स पण गेलेत पुढं, चला. आणि मला फर्स्ट पायरीला नतमस्तक व्हायचं होतं, आणि ते माझं स्वप्न बहुतेक रोप वेला न जाता इथूनच जायचं होतं असेल, आणि कदाचित पाया पडायचं होतं असेल. पाणी झालंय, हार चढायचा आहे, फक्त अर्ध्यातला अर्ध चाललंय, आणि ऊन आहे. आम्हाला वाटलेलं की पोचन लवकर. गड का चढायला अवघड नाही, सगळ्या पायऱ्याच आहेत. भारी आहे गड चढताना. एवढाच काय झालाय, उन्हाचा टायमिंग झालाय, त्याच्यामुळे फार दम लागलाय. विदाउट पाण्याची बॉटल कधी ठेवू नका गडावरती, इथे भेटते. आणि शूज घातल्याशिवाय येऊ नका. बघू शकता ते भारी वाटते. तर मला इथं जायचं, इथं जेव्हा आपल्याला दमल्यासारखं वाटतं, दमलो आणि इथं संपलो असं वाटलं की महाराजांचं नाव आठवावं आणि मग चढायला सुरुवात करायची. नक्की ताकद येते. बघा हा फॉर्म्युला अप्लाय करून. सगळ्यात श्रीमंत घर जे रायगडावरती आहे. ही सुंदर आणि अप्रतिम घर आहे आणि श्रीमंत घर आहे, कारण की हे रायगडावरती आहे. याची किंमत इन्फिनिटी असेल. श्रीमंत घर आहे. चल किती भारी वाटतं माहिती. बस नाही ते कुठं बसन इथं. जय
महादेव महादेव गडावर चढताना ताक काकडी खाल्लंच पाहिजेत, नाहीतर ताकद अजिबात राहणार नाही. बघू शकता तुम्ही. 5 दे असं रे. अरे असं आत्ता कुठं तर जाऊन अर्धा गड आम्ही चढलेला आहे आणि माझं हृदय असं ट्रॅक्टरचं आवाज करत नाही, धाड 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 चालू आहे. खतरनाक चालू आहे माहिती आहे. आता वाजलेले आहेत 1:15 आहेत. पावणे एक वाजलेले आहेत. चला जाऊया. आता स्टेप संपलेल्या आहेत, आता स्ट्रेट चालू आहे. आणि आज रविवार आहे म्हणजे संडे असल्यामुळे लई गर्दी आहे. मोस्टली तुम्ही रविवार म्हणजे हॉलिडे डेजला यायचं अवॉइड करा, कारण की गर्दी फार असते. त्याच्यामुळे तुम्हाला चढताना व्यवस्थित चढता येणार नाही. थोडं भारी पण वाटते, कारण की मग लवकर आहे तेवढी गर्दी नाही आहे. जय बजरंगबली, जय श्रीराम. अंकल बहुतेक त्याला खायला द्यायला. किती हाय कर हाय खाण्यासाठी केवढे घर आले. वाव. जर तुम्हाला गडकोट वरून चढताना दम लागत असेल, थकवा येत असेल, तर तुम्ही नॉर्मली चढताना तसं चढायचं नाही, झिगझॅग वेनं चालायचं आहे. आणि ते झिगझॅग वे कसं चालायचं मी तुम्हाला दाखवतो. चला. किल्ले रायगड बरोबर 70% गड चढलेला आहे, अजून 30% गड आहे. आणि फुल फिरायचं आहे आणि मग नशिबानं रोप भेटलं तर उतरायचं, नाहीतर मग पायदिंडी परत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. पहिला दरवाजा आम्हाला भेटलेला इथं. थोडं भारी वाटलं माहिती आहे. वा, अजून पोचायचं आहे. स्वर्गाचा पहिला दरवाजा इथं भेटला आम्हाला. अजून वरती जायचं आहे. हे भारी वाटलं. आणि आज गर्दी आहे रविवार असल्यामुळे आणि उद्या 26 जानेवारी असल्यामुळे सुट्टी, त्याच्यामुळे आज सगळेजण चाललेत. मस्तच. नमः पार्वतीपते. हर हर महादेव, हर हर महादेव. शिवकालीन दरवाजा आणि छोटा दरवाजा. आता आम्ही चाललेलो आहे. भारी वाटते ना हे म्हणजे अशा या भिंती, शिवकालीन भिंती बघून मला एवढं छान वाटतंय माहीत आहे. स्वराज्याचा आधारस्तंभ म्हणू शकता, म्हणजे एक भिंत जी मजबूत आहे. आणि बघू शकता किती शिवभक्त आणि शिवकन्या सुद्धा आलेल्या आहेत इथं. भारी वाटते माहीत आहे. मध्ये मध्ये घोषणा देत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. भरपूर अशा घोषणा देत आहेत. भारी वाटते माहीत आहे. म्हणजे एकदम एनर्जी येते. मध्ये मध्ये घोषणा दिली की एनर्जी येते. पुढे गेलं आपल्या पुढे गेलं. आजी चढते,
काठी घेऊन आणि आम्ही धन्य आहे ती पिढी. हे जे दिसतंय ते मी पुस्तकात पाहिलेलं आणि TV वर पाहिलेलं, ते मी प्रत्यक्षात पाहिलं आणि माझं स्वप्न पूर्ण झालं. अजून मला जवळ जायचं आहे. असे जे डोळे असे होऊन असे झाले ना, तेव्हा जे ते दिसलं मला ते दृश्य इतकं सुंदर आणि इतकं अप्रतिम वाटलं ना, मला एकदम भारी वाटलं. माहिती आहे मला जायचं अजून. गेल्यानंतर जोश येणार मला, जोश. महाराजांचे किल्ले फिरणं म्हणजे ट्रिप नाही, पिकनिक स्पॉट नाही. हा दम असेल तरच चढायचा निश्चय करा. आणि मला वाटतं की इथं प्रत्येक मराठ्यानं इथं येऊन गेलं पाहिजेत. इथं प्रत्येक मराठ्यानं इथं येऊन गेलं पाहिजेत असं मला वाटतंय. आणि हे फक्त मराठीच करू शकतात. जय बजरंगबली, जय श्रीराम, जय सीताराम. मुंबई से है. इकडे टकमक आणि पश्चिमेला पूर्वी 12व्या शतकात हा किल्ला स्थानिक पाळेकर राज्यांच्या ताब्यात असून गर्दी पडते. या लवकर. अरे या लवकर. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंशित सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजामाता की, सनातन धर्म की, गोमाता की, हिंदू राष्ट्र की. जय श्रीराम. घोषणा दिल्यानंतर मला इतकं भारी वाटलं ना, मस्त वाटलं. माझं स्वप्न होती इथे येऊन घोषणा द्यायचं, महाराजांना बघायचं. खरं सांगतो लई भारी वाटलं मला. त्या जगात कुणी रडवलं नव्हतं, तर इथं येऊन मला आनंदाश्रू आले. मस्त वाटलं माहिती आहे, एकदम म्हणजे एकदम भारी वाटलं. आणि शिवकन्या असं म्हणत नाही मी, खरं एकदम म्हणजे एकदम भारी वाटलं मला इथून. आणि माझं घोषणा द्यायचं स्वप्न होतं. मी 10 मिनटं प्रिपेअर होत होतो स्वतःला की घोषणा देऊ का नको म्हणून. म्हणजे द्यायचं तर होतंच, खरं असं मनात एक भीती येत होती. म्हणजे तिथं गेल्यानंतर ना इतकी भीती अशी वाटत होती, काय माहीत नाही का, अंग पुरं कापत होतं. आणि घोषणा दिल्यानंतर रडू आलं मला. इतकं भारी वाटलं ना मला इथं घोषणा देऊन. आणि आवाज एकदम बुलंद. आणि मला एकट्या म्हणजे मी रील काढल्यामुळे मला माझ्या एका फॉलोअर्सनी ओळखले सुद्धा, तू बेळगावची का म्हणून. आणि बेळगावची मुलगी इथून घोषणा दिली, लय भारी वाटलं. बेळगावची मुलगी असलेला म्हणजे बेळगावची मुलगी असलेलाचा मला माज वाटला आणि गर्व सुद्धा वाटला. आणि मराठी मुलगी असलेलाचा पण मला गर्व वाटला. जय श्रीराम, जय सीताराम आणि हर हर महादेव. लय भारी वाटलं. आता आम्ही चाललो आहे तिकडं जायचं आहे, इकडं जायचं आहे. मला स्पॉट सुद्धा सांगता येत नाही, तेवढं भारी वाटाल. प्रतीपचंद्रलेखेव वर्धित विष्णुवंदिता साहस्नो शिवशेषा शिवमुद्रा भद्राय राजते, शिवमुद्रा भद्राय राजते. अजून एक आपण महाराजांना भेटायला जाऊ. चला. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मरक्षक संभाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजामाता की, जय श्रीराम.
नमः पार्वती पते हर हर काय रे? हे आहे टकमक टोक. आता तुम्हाला लांबूनच दाखवतो कारण की चार्जिंगचा इश्यू झाला मला, त्यामुळे थोडंसं चार्जिंग उरलं आहे, मग ते काढूनच जायचं म्हणून मी हे केलेलं आहे. इथूनच थांब. आता टकमक टोक बघितला तुम्ही आणि आता आमचा पूर्ण गड फिरून झालेला आहे, म्हणजे मेन जागा तरी फिरून झालेली आहे. आणि महाराजांची समाधी असू देत, शिव मंदिर असू देत, म्हणजे महादेव मंदिर असू देत, आणि तिथं महाराजांच्या 2 मूर्त्या झाल्या,
भारी वाटलं माहिती आहे मला. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी पूर्ण व्हिडिओ जे जे इम्पॉर्टन्स आहे ते सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे अजून नवीन व्हिडिओ मी तुम्हाला देईन. आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हर हर महादेव. कारण की माझं चार्जिंग संपलेलं आहे, त्याच्यामुळे मी इथंच थांबत आहे. हर हर महादेव. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हे मंदिर जे असं वरचं जे हे आहे ना, त्याचं कळस ते असं मुसलमान टाईप आहे. म्हणजे महाराजांचा इतका विचार मोठा होता की लांबून मुसलमान लोकांना अटॅक करण्याच्या टायमाला ना, की मुसलमानची मस्जिद आहे अशी दिसावी म्हणून त्यांनी तसं बांधलेलं आहे. खरं ॲक्च्युअलमध्ये ते आमचं महादेव मंदिर आहे, म्हणजे हिंदूंचं महादेव मंदिर आहे ते. म्हणजे महाराजांची विचारसरणी किती चांगली होती बघा. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय. मला भरभरून सपोर्ट करा. बाय. ती जी आहे ती वाट चोर वाट आहे आणि अशी स्ट्रेट आहे. मी तुम्हाला नंतर दाखवतो. आणि कडनं रोड टच होतो. मी ना चोरवाट्यानं उतरलो, कारण की लॉंग रोड मला लई लांब वाटला चढताना. मी चोरवाट्यानं आलो. थोडं रिस्की आहे, कारण की फक्त पाय स्लिप होऊ शकतात. तुम्हाला जर व्यवस्थित चालू शकता तर येऊ शकता. एवढं काय असं एक टफ नाही आहे, फक्त पाय स्लिप होऊ शकता ह्याची काळजी घ्या. आणि शूज घालून या, म्हणजे बूट पहिला घालून या. भारी वाटलं. दमलो मी. सगळा काही मेकअप गेलेला आहे, टिकलीसुद्धा पडलेली आहे माझी. सगळं होऊ शकता. हा ही चोर वाट होती अशी फिरून, अशी फिरून नव्हती ही त्याच्यासारखी. ही स्ट्रेट अशी जरा अशी होती. दमलो मी. जरा माझा फायनली हा ब्लॉग कंप्लीट झालेला आहे. त्याच्यासोबत माझं फायनली ड्रीमसुद्धा कंप्लीट झालेलं आहे. आणि ते तुम्ही बघितलं आहे आणि मी ते अनुभवलं आहे. बघू शकता रोडवरती आलेलो आहे मी आता. चला आता लई दमलेलो आहे. बॉडीतून अशी हीट आले. आणि पाणी घेऊन यायचं असेल तर घेऊन या, ना तिथं पाणी मिळून जाईल. खरं 10-20 रुपये कॉस्टली असेल. त्याचे चार्ज का म्हणजे सांगू जास्त आहेत. त्यांनी इथून डोक्यावर घेऊन ते सगळं वरती चढतात, त्याच्यामुळे तेवढे चार्ज तर होणे बनत आहे. आणि मस्त वाटला मला असा ट्रॅक हा. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ड्रीम कंप्लीट करण्यासाठी मात्र कष्ट करायला पाहिजे. आणि सनस्क्रीन लावणारे सेन्सिटिव्ह स्किनवाले, ज्याला ट्रॅकिंग म्हणून फक्त रील बघून ट्रॅकिंग करतो आणि येतो म्हणणारे, असले मुळीच चिवू नका. कारण की तुम्हाला राग येईल. हे तुम्हाला जमणार नाही. तुम्ही गप बसा घरात, जिथं आहे तिथंच राहावा. माझं तर सजेशन आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर बिंदास येऊ शकता.